रोहित शर्माच्या 76 धावांच्या खेळीने त्याला इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये स्थान मिळवून दिलंय आणि या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून सुद्धा निवडण्यात आलेला आहे। भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तब्बल 12 वर्षांनी आयसीसीची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि भारतीय संघ एकीकडे ट्रॉफी स्वीकारत जल्लोष करत होता तर दुसरीकडे सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी उपस्थित असलेले सुनील गावस्कर लहान मुलांसारखे नाचताना पाहायला मिळाले। गावस्करांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिलाय। पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान देश असून सुद्धा एकही व्यक्ती दुबईमध्ये पार पडलेल्या बक्षीस वितरणावेळी बीसीसीआयसह आयसीसीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते। मात्र पीसीबीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता। बाईटला अँबियन्स देऊन 5 सेकंद इंग्लंडचा धडाकेबाज स्टार खेळाडू हॅरी ब्रूकनं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलमधून माघार घेतली आहे आणि यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याची माहिती त्याने ट्विट करून दिली आहे। अलीकडच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ब्रूकनं 3 डावांमध्ये फक्त 47 धावा केल्या। ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू वेड आयपीएलमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार आहे। मॅथ्यू वेड आयपीएल 2025 साठी गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झालाय। 2022 मध्ये आयपीएल चॅम्पियन्स बनवलेल्या गुजरात संघाकडून मॅथ्यू वेड खेळला होता। भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळी बोलताना त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारतीय संघाच्या खेळाडूंचं कौतुक सुद्धा केलंय। अपेक्षेप्रमाणे काम केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मर्दानी प्रेम अभिनेत्री अवनीत कौर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत। अवनीत कौरनं दुबईमधील स्टेडियममधील काही फोटोज पोस्ट केले आणि त्यामुळे तिच्या आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चा आहेत।